नमस्कार. आज युवा संवाद ह्या कार्यक्रमामध्ये इचलकरंजी महानगरपालिकाचे उपायुक्त अधिकारी सर्वांना घेऊन चालणारे मनमिळावू व्यक्तिमत्व, तसेच शिक्षणाचं महत्त्व आणि संघर्षातून वर आलेले एक ग्रेटेस्ट व्यक्ती म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत युवा कार्यक्रम संवादमध्ये. तरी आपण त्यांच्यासोबत आपण एक संवाद मांडणार आहोत. त्यांच्याशी काही त्यांच्या संघर्षातून वर आलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी, तसेच महानगरपालिकेतील अनेक गोष्टी त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. आम्हाला अभिमान आहे तुमचा, की तुम्ही तुमच्या सेवेमधून एवढं मोठं काम केलं आहात. आणि त्याबद्दल एक प्रश्न विचारायचा होता, की खूप तुमचं समाजामध्ये कौतुक आहे. पण किसनानांचं आणि तुमचं नातं एक वेगळं होतं. त्याबद्दल एक तुम्ही सांगावं असं आमची इच्छा आहे. सर्वप्रथम युवा संवादचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी नियत वयोमानानुसार महानगरपालिकेच्या कामगार अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त या पदावर सेवानिवृत्त झालो. सेवेत गेल्यापूर्वी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होतो इचलकरंजी. राजकीय क्षेत्रात पण काम करतो. पण स्वर्गीय किशोररावजी आवळे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर ते आमचे राजकीय आणि सामाजिक गुरु होते. त्यांनी असं सांगितलं की नाही, तुम्ही सेवेत जा. सेवेत जाऊन सुद्धा तुम्हाला एक प्रकारची सामाजिक चळवळ करता येईल, लोकांचं कल्याण करता येईल. त्यांच्या विचारावर श्रद्धा असल्यामुळे मी सामाजिक क्षेत्र काम करत असताना नगरपालिकेच्या तत्कालीन सेवेत आलो. विविध पदावरती मला काम करायला मिळालं. एज्युकेशनल जबाबदारी होती. आई वडिलांनी अतिशय कष्टानं शिकवलेलं होतं. समाजात एक जबाबदार म्हणून माझ्याकडे जात होतं. आणि मग असं अण्णांच्या तोंडातून आलं की नाही, तुला हे करायचं आहे, तुला ही सेवा करायची आहे. मी पालिकेच्या सेवेत आल्यानंतर कामगार अधिकाऱ्यासारख्या पदावर काम करताना मला कामगार वर्ग पालिकेचा हा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 80% कामगार हे सगळे कामगार आहेत. आणि हे चळवळीतून येणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा असणारी सगळी मंडळी, संविधानाशी संविधानावरती श्रद्धा असणारी सर्व मंडळी पालिकेच्या क्षेत्रात सेवेचं काम करतात. याच्यामध्ये अज्ञान असतं, शिक्षणाचा अभाव असतो. सांगितलेलं काम करायचं, मग त्याच्यामध्ये व्यसनाधीनताही मोठ्या प्रमाणात असतं. तर या मंडळींचे हक्क त्यांच्यापर्यंत देण्यासाठी मी आयुष्यातला सर्वात मोठा कालावधी व्यतीत मी केलो. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी एक प्रकारची चळवळ मला करता आली. त्या सर्व सफाई कामगार बंधूंच्या कल्याणाकरता चांगलं काम मला करता आलं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या घरात पण वडील आई माझी सफाई कामगारच होती. आणि त्या सफाई कामगारांचाच मी एक मुलगा पालिकेत तत्कालीन महापालिकेमध्ये अधिकारी पदावर काम करून तो, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी अतिशय चांगलं काम करू शकलोय. किंबहुना स्वर्गीय किसनांनी माझ्याविषयी जी भावना व्यक्त केली होती, त्या भावनेमध्ये त्यांनी त्या माझ्याविषयी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी मी अतिशय मनपूर्वक कष्टपूर्वक कामकाज केलं. कळत न कळत इचलकरंजी शहरातल्या नागरिकांची मी सेवा या माध्यमातून करू शकलो, याचा मला अतिशय मोठा आनंद आहे. थँक्यू. आणि दुसरा प्रश्न होता असा, की आजकालच्या तरुणांना तुम्ही शैक्षणिक गोष्टीचा आदर्श कशाला द्याल? थोडक्यात सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक फार मोठी सूचना म्हणा, फार मोठा एक संदेश समाजाकरता, समाज असा अर्थात तो दलित समाजाकरता नाही आहे, कष्टकरी वर्गाकरता त्यांचा तो संदेश आहे. तो प्रथम शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. मी पाहिले की बहुजन समाजामध्ये आणि बऱ्याचशाच कष्टकरी वर्गामध्ये मुलांच्या शिक्षणाची आभाळ होते, किंवा मुलं शिक्षणाचा ट्रॅक सोडून दुसऱ्याच मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करत असतात. अशा मुलांनी प्रथम शिक्षणातूनच आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं, हा मार्ग स्वीकारणे फार गरजेचं आहे. आपण सर्वजण नेहमी म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि तो वाघिणीचं दूध जे अशा प्रकारचं आहे की ज्याला शिक्षण निघले तो वाघिणीसारखं गुरगुरणार, ही ताकद अंगात येण्यासाठी सर्वप्रथम आपण शिकलंच पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज आपल्या गोरगरीब कुटुंबामध्ये मोठं भागभांडवल आपल्याला काही नसलं की जेणेकरून एखादा व्यवसाय करून कुटुंब आपण समर्थपणे करू शकू. शिक्षण आपल्याला हे सामर्थ्य देतं, याची जाणीव युवा वर्गाला असावी, अशी मी या निमित्ताने विनंती करतो. की सामाजिक गोष्टीची चळवळीची
उणीव समाजामध्ये भासत आहे. तर सामाजिक गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या अनुभवातून काय सांगावं? तर सामाजिक नेते मंडळी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे, युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चळवळीचं माध्यमही मोठं आहे. एखादी घटना घडली तर अशा प्रकारचे लोक रस्त्यावर येतात, त्यावर कोणतीही ताकद किती प्रचंड येते आहे, चांगल्या पद्धतीने काम करतायत. फक्त समाजाच्या विकासाचा दृष्टिकोन हा प्रगल्भतेने त्यांनी आपल्यासमोर ठेवला पाहिजे. आत्ताची सोय बघण्यात अर्थ नाही. दीर्घकालीन समाज कसा विकासाच्या दिशेने जाईल याबाबतची ध्येयधोरणं आपल्या युवक नेत्यांच्याकडे, कार्यकर्त्यांच्या मनात असली पाहिजेत. ध्येय बाबासाहेबांच्या विचाराचं आहे, तर ते गाठण्यासाठी कष्ट करावे लागणार. समाजाला एखाद्या विषयामध्ये आपण एक यशस्वीतेकडे न्यायचं असेल, विकासाकडे न्यायचं असेल, चांगल्या पद्धतीने त्याला दिशा द्यायची असेल, तर युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा रात्रदिवस काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही साध्य करता येत नाही. आयतं हातामध्ये काही येईल ही अपेक्षा युवकांनी राहू नये, अशी विनंती या निमित्तानं करतोय. सामाजिक चळवळ ही टिकलीच पाहिजे, भले ती कोणत्याही समाजाची असेल, कोणत्याही वर्गाची असेल, पण ती विचाराची असेल. या देशाला सर्वार्थानं प्रगत करणारी ती चळवळ असेल, ती चळवळ टिकलीच पाहिजे अशा मताचं मी. तिसरा प्रश्न असा होता की आत्ताची सगळी महाराष्ट्रातली, भारत देशातली जी पार्श्वभूमी बघितली, तर हे बघून राजकीय भूमिका तुम्ही काय सांगता? त्या राजकीय भूमिका असं नाही, जो देशाच्या एकतेचं काम करतो, जो समाजाच्या विकासाचं काम करतो, जो गोरगरिबांच्या हाताला कष्टाला त्याला देतो, त्यांचं मोल कष्टाचं देतो किंवा त्यांना संधी देतो, अशा अनेक नेते या देशामध्ये आहेत. त्यांच्यासोबत आजही आपण काम करू शकतो. पूर्वीच्या नेत्यांनी खूप चांगलं काम केले, समाजाला दिशा दिलं. आजही काही मंत्री अतिशय चांगलं काम करत आहेत. आपण त्यांच्यासोबत राहून समाजाचा विकास हा केलाच पाहिजे अशा मताचं होते. राजकारणापासून अलिप्त राहून तुम्ही समाजाचं भलं करू शकणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते राजकारणात राहायला पाहिजे. राजकारणात राहा, मात्र राजकारण हा दुय्यम भाग असावा, विकासाचा समाजाचा विकास हा प्रथम भाग असावा, अशा मताचं मी. तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा अनुभव कोणता? अनुभव आहे तो पालिकेच्या सेवेत आलो, हाच मोठा अनुभव. शेवटचा प्रश्न मी सर विचारतो. तुमच्या सेवेच्या कारकिर्दीमध्ये कामगारांच्या वारसाहक्काबद्दल असा कोणता किस्सा आहे जो मी ऐकलाय, पूर्ण चर्चेत आहे हा विषय महानगरपालिकेच्या आज कालावधीत? सफाई कामगारांचा जिव्हाळ्याचा विषय हा वारसा हक्क आहे. आणि सफाई कामगारांना शासकीय तरतुदीनुसार वयाची सेवेची 20 वर्ष आणि आत्ताच्या नवीन ज्या प्रमाणे 15 वर्षाची तेव्हा त्याची पूर्ण झाली, तो आपल्या एक वारस त्याच्या निवृत्ती घेऊन एक वारस तो सेवेत आणू शकतो, ही तरतूद आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकऱ्या शासनाच्या फारशा उपलब्ध होत नाही, प्रायव्हेट, त्याच्यामुळे हा त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काही वर्षापूर्वी हा वारसा हक्क काही कारणाने स्थगित झाला होता, पण न्यायालयाचा आदेश असेल किंवा शासनाचे काही आदेश होते ना, तो सुरू होत असताना फक्त अनुसूचित जातीतील सफाई कामगाराकरताच सुरू झाला. अन्य पालिकेकडे जवळजवळ 642 सफाई कामगारांपैकी जवळजवळ 100 ते 150 सफाई कामगार उर्वरित जातीचे होते, ते SC व्यतिरिक्त होते. या सगळ्यांच्या भावना अतिशय दाटून यायच्या, लोक रडायची वेळायची. आणि असं एक महाराष्ट्रातील लढा उभा राहिला. त्या लढ्यामध्ये आपल्या इतर शहरातले अनेक नेते मंडळी, कामगार क्षेत्रात काम करणारे, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी यासाठी झटत होती. महाराष्ट्रातून अनेक संघटना कर्मचाऱ्यांची यासाठी झटत होत्या. तर याकरता आवश्यक मुद्दे, कागदपत्र इत्यादी बाबी उपलब्ध करणे आणि त्या आमच्या मंडळीमध्ये सांगणं की ह्या पद्धतीने असा मुद्दा तर आपण कोर्टासमोर, मान्य न्यायालयासमोर मांडू शकतो, तर याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि त्यातून मग एक क्षण आला आणि न्यायालयाने हे मान्य केलं आणि आजचा वारसा सर्वांसाठी उपलब्ध झाला. हा माझ्या आयुष्याला मी अभ्यासातून काही गोष्टी करू शकलो, मदत करू शकलो समाजाला, त्याचा एक अतिशय मोठा किस्सा आहे. आज सर्वांना वारसा उपलब्ध झालाय आणि आम्ही तो पालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू.